कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमचं सत्य समद्यांसमोर आणावं तर लागल, मग जरी त्याची किंमत माझं हे मंगळसूत्र असेल। नाही नाही पारू, पण अनुष्का मॅडम लई हुशार आहेत। मी देवी यांसमोर असंच पुराव्याशिवाय गेले तर माझ्यावर कुणीच विश्वास ठेवणार नाही। यावेळेस मला बी ही लढाई शितापीने जिंकावी लागल। आता या बिंडोक वाटणाऱ्या पारूची मला हुशारी अनुष्का मॅडम समोर दाखवावीच लागल। तुझ्या बाबतीत कधीच काही कमी पडू दिलं नाही। कायम तू दाखवलेल्या रस्त्यावर चालत आलो, कधी कुणाचं वाईट चिंतलं नाही, आणि त्याचं फळ म्हणूनच तू आदित्यला सुखरूप ठेवलंस। पण सगळेच जण तू दाखवलेल्या मार्गावर चालतीलच ह्याची खात्री नसते, आणि आता ह्या घरावर वाईट नजर टाकणाऱ्यांना मी शिक्षा देणारच। प्रीतम, प्रिया, तुम्ही देवळात जाऊन या, देवाचा आशीर्वाद घेऊन या। हो। आदित्य, आपण आपल्या शत्रूंना जरा जास्तच सूट दिली ना? पण आता बास, या स्फोटाची सगळी माहिती मला हवी आहे। अगदी बारीक सारीक डिटेल्स सुद्धा मला कळले पाहिजेत। का केलं, कोणी केलं, यात कोण कोण इन्व्हॉल्व्ड होतं, पुढचं प्लॅनिंग काय होतं, हे सगळं कळलं पाहिजे। त्या दिवशी ती दिशा आपल्या घरात येऊन आपल्याला चॅलेंज करून गेलीये। तिला वाटलं असेल की ती जिंकलीये म्हणून, पण तिला अजून माहित नाहीये की किर्लोस्करांनी त्यांची खेळी खेळलीच नाहीये अजून। मॅम, मला ती मुलगी मूर्ख वाटली। आपण कशाला तिला एवढं महत्त्व द्यायचं आहे? जाऊ दे ना। बरोबर आहे तुझं, तिला महत्त्व द्यायचंच नाहीये, तिचं महत्त्व संपवून टाकायचंय। प्रीतम, जाता जाता पारूला पाठवून दे, कारण कालच्या प्रकरणानंतर तिची भेट झाली नाहीये। होय, मी बोलवतो पारू। आई, या येळी संकट माझ्या एकटीवर नाही, माझ्या अख्ख्या कुटुंबावर आहे। मला या वाईटासोबत लढायची शक्ती दे। मला माहित आहे मी जे करणार आहे ते माझ्या किर्लोस्कर कुटुंबाच्या हिताचं आहे। पारू बाळा, जे काही झालं ना ते सगळं कळलं मला। काळजात धस झालं माझ्या। खूप मोठं धाडस केलेस तू। किर्लोस्कर घराण्याच्या सुनेचं कर्तव्य पार पाडलेस तू। आत्या, कदाचित हे माझं शेवटचं कर्तव्य असेल। पारू बाळा, असं का म्हणतेस तू? पारू बाळा, अगं काय सांगतेस काय तू? तरी मला पारू आधीपासून आत्या,
तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवणार. बाकी बाकी कोण कशाला माझ्यावर विश्वास ठेवल. काय बी झालं ना तरी मला लवकरात लवकर दिशा मॅडम आणि अनुष्का मॅडमच्या विरोधात पुरावा शोधावा लागेल, तरच समजे माझ्यावर विश्वास ठेवतील. अरे बाळा, तरी मला आधीपासून या दोघी नव्हते आवडले, कारण त्यांचे हेतू चांगले नाहीये. या घरासाठी वाईट चिंतायत त्या, पण आपल्या घराला फक्त तू आणि तूच वाचवू शकतेस. पारू, प्रीतम सर, ही एवढी महत्वाची गोष्ट तू अजून आईपासून लपवून ठेवली आहेस. त्या अनुष्कावर ना मला आधीपासून डाऊट होता आणि आता तर ती दिशा सोबत. ते काय नाही, मी आत्ताच्या आत्ता आईला सगळं जाऊन सांगतोय. प्रीतम सर ऐका ना, हे बघा तुम्ही देवी यांना काय नका ना सर, असं करू नका. हे बघा माझी विनंती. कुठे कुठे शोधलं मी तुम्हाला? इथे काय करताय? मंदिरात जायचंय ना आपल्याला, चला निघूया. तिथे देवळात जाऊन देवाचं दर्शन घेण्याआधी नाही घरातले राक्षस संपवायला पाहिजेत. प्रिया, काय बोलताय तुम्ही? पारू मला सांगत होती की त्या बॉम्बलास्टच्या प्रकरणात अनुष्काचा हात आहे. ती अनुष्का आणि दिशा एकत्र मिळून. प्रीतम, पारू, तू काय सांगितलंयस प्रीतमला? तू पुन्हा अनुष्काचं नाव घेतलंस ना? पारू अगं काय सुरू आहे तुझं? तू का अनुष्काला मध्ये आणतेस? मी तुला त्या दिवशी पण अनुष्काबद्दल वाईट बोलताना बघितलं होतं. प्रीतम, तुम्ही पारूचं काही ऐकू नका. अनुष्का चांगली मुलगी. अनुष्का आणि आदित्य दादांचं लग्न होणार आहे ना, म्हणून ही प्रिया, माझ्या डोळ्यासमोर झालेली गोष्ट. ही माझ्यावर विश्वास नाहीये का प्रिया, तुम्हाला? जस्ट शट अप प्लीज. प्रीतम सर, वा, छान भांडण लावलंस ना आमच्यात. खूप बरं वाटलं असेल ना तुला? मनाला शांती मिळाली असेल. झालं ना तुझ्या मनासारखं? पण एक गोष्ट लक्षात ठेव पारू, काहीही झालं ना तरी मी तुझा हेतू कधीच साध्य होऊ देणार नाही. मी आणि हे किर्लोस्कर कुटुंब नेहमी अनुष्का सोबत उभं राहू. पास. असं का वागते मुलगी? कारण अनुष्का मॅडमनी समद्या घरच्यांचं मन जिंकलंय. समद्यांच्या डोळ्यावर विश्वासाची खोटी पट्टी बांधली आहे त्यांनी. त्यात त्या आदित्य सरांची होणारी बायको आहे म्हणल्यावर कोण त्यांच्यावर कशापायी संशय घेईल. प्रीतम सर, माझ्याकडे बी अनुष्का मॅडमच्या विरोधात काय बी पुरावा नाही. मी जर कुणाला काही सांगायला गेले तर कोणीच विश्वास ठेवणार नाही माझ्यावर. समजा माझ्यावरच उलटल. प्रीतम सर, मला असं वाटते की जोपर्यंत अनुष्का मॅडमच्या विरोधात काय बी पुरावा मिळत नाही ना, तोपर्यंत तुम्ही बी कुणाला काय बी सांगू नका. बरं ते जाऊ द्या. मला आधी सांगा, तुम्ही इकडे कशापायी आला होतात? तुमचं काही काम होतं का? हा, आईने बोलवलंय तुला, ये. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.